कोल्हापूरच्या त्या रखरखत्या उन्हात बस स्टँडवर प्रवाशांची मोठी वर्दळ होती. माझे BAचे पेपर संपले होते. त्यामुळे डोक्यावरचं अभ्यासाचं ओझं उतरलं होतं आणि घराची म्हणजेच सांगलीची ओढ लागली होती. मी बस स्टँडवर पोहोचलो, पण अर्धा पाऊण तास झाला तरी सांगलीची बस येत नव्हती. वैतागून मी एका कोपऱ्यात जुन्या लाकडी बाकडावर जाऊन बसलो. खिशातून फोन काढला आणि वेळ घालवण्याचा प्रयत्न करू लागलो. तेवढ्यात एक जणू मंद सुगंध माझ्या नाकाला स्पर्श करून गेला. जणू मोगऱ्याचा गजरा शेजारून गेला असावा. मी सहज नजर वर केली आणि समोरचं दृश्य बघून क्षणभर स्तब्ध झालो. साधारणपणे 30-32 वर्षाची एक महिला माझ्या शेजारी येऊन बसली होती. तिचं रसरशीत तारुण्य साडीच्या पदराआड लपवता येत नव्हतं. तिची कमनीय शरीरयष्टी आणि आकर्षण काया पाहून कोणाचेही बाण हरपेल असं होतं. तिचा वर्ण गोरापान होता आणि तिची चमकदार त्वचा उन्हामुळे थोडी लालसर झाली होती. तिच्या मोहक डोळ्यात एक प्रकारची खोडकर आणि नजाकीत चमक होती, जी थेट काळजाला भिडत होती. तिला पहिल्यांदा पाहिल्यावर माझी नजर तिच्यावरून हटतच नव्हता. शेवटी मी फोन खिशात ठेवला आणि इकडे तिकडे बघू लागलो. तिलाही जाणीव झाली की मी तिच्याकडे बघतोय. तीसुद्धा अधूनमधून माझ्याकडे कामुक नजरेने पाहत होती. शेवटी तिनेच शांतता तोडली आणि विचारलं, कुठे जायचंय? मी आवाज एखाद्या मधमाशासारखा गोड होता. मी म्हणालो, सांगलीला जायचे. पण बस काय येईना. ती हसून म्हणाली, अरे वा, मला पण तिकडेच जायचंय. मी पण तासाभरापासून वाट बघते. पुढच्या 15-20 मिनिटात आमच्या गप्पांची गाडी चांगलीच रंगली. तिने विचारलं, इकडे काय करतोयस? मी म्हणालो, कॉलेजला आहे. आता पेपर संपले म्हणून गावी चाललोय. आणि तुम्ही? तिने सांगितलं की तिचं नाव अश्विनी आहे आणि इकडे तिच्या वडिलांचं गाव आहे. इथे ती 2-3 दिवस राहून आता घरी परतत आहे. बोलता बोलता आमची चांगलीच गट्टी जमली होती. आमचे खांदे एकमेकांना घासत जात होते, ज्यामुळे माझ्या शरीरात विजेचा संचार होत होता. तेवढ्यात माझ्या जिवलग मैत्रिणीचा प्रतीक्षाचा फोन आला. तिने विचारलं, बस भेटली का रे? मी म्हणालो, नाही ग, अजून वाट पाहतोय. फोन ठेवल्यावर अश्विनीने मिश्किलपणे हसून विचारलं, कोण? गर्लफ्रेंड होती का तुझी? मी हसून म्हणालो, नाही हो, फक्त मैत्रीण आहे. तिने मला थोडा गंभीर होऊन पण कामुक अदा दाखवत विचारलं, तुला आहे का कोणी गर्लफ्रेंड? मी म्हणजे तुला कधी तसा अनुभव आहे का? मी आधी थोडा गोंधळलो, पण तिच्या नजरेतलं निमंत्रण ओळखून म्हणालो, हो, 2 वर्षांपासून एक गर्लफ्रेंड होती. त्यामुळे थोडाफार अनुभव आहे. मग मी सुद्धा दीर्घ करून विचारलं, तुम्हाला तर असेलच अनुभव? हे ऐकताच त्या लाजून लाल झाल्या आणि म्हणाल्या, हो, अनुभव आहे. पण काय सांगू, माझे पती मला फारसं खुश ठेवू शकत नाहीत. त्यांचा अपघात झाल्यापासून सगळं थांबलंय. हे सांगताच त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच तहान आणि ओढ दिसत होती. त्या हळूहळू माझ्या अजून जवळ येत होत्या. आता आमचे हात एकमेकांना पूर्णपणे स्पर्श करत होते. तिचं ते सुंदर व्यक्तिमत्व आणि पीठ शरीर पाहून माझ्या अंगातील रग आता अनावर येत होती. मी एक मोठा श्वास घेतला आणि थेट विचारलं, जर तुमची हरकत नसेल तर मी तुम्हाला ही मज्जा देऊ शकतो आणि तुम्ही चांगल्या प्रकारे देऊ शकतो. त्यांनी आधी मोठे डोळे करून माझ्याकडे पाहिले, पण नंतर त्यांच्या चेहऱ्यावर एक कामुकता पसरली. त्या म्हणाल्या, मला काहीच हरकत नाही, पण कुठे जायचं? मी म्हणालो, मला इथे फारसं माहीत नाही. तुमचं गाव आहे तर तुम्हाला माहीत असेलच की. त्यांनी सुचवलं, आपण एका हॉटेलला जाऊ. तिथे आपल्याला काहीच प्रॉब्लेम होणार नाही. आम्ही वरून उठलो आणि एका रिक्षात बसलो. रिक्षात बसल्यावर त्यांनी रिक्षावाल्याला पत्ता सांगितला. रिक्षातसुद्धा त्या माझ्या इतक्या बसल्या होत्या की त्यांचा मऊस्पर्श मला वेड लावत होता. हॉटेलमध्ये पोहोचल्यावर पैसे अश्विनीने दिले आणि आम्ही वरच्या रूममध्ये गेलो. आता आमचा खरा कार्यक्रम सुरू होणार होता. आम्ही हॉटेलच्या त्या रूममध्ये शिरलो आणि अश्विनीने हळूच दाराची कडी लावून घेतली. बाहेरच्या जगाचा आवाज आता पूर्णपणे शांत झाला होता. फक्त आमच्या दोघांच्या श्वासांचा वेग वाढला होता. रूममध्ये शिरताच वातावरणात एक वेगळीच उष्णता जाणवू लागली. अश्विनीने आरशासमोर उभं राहून स्वतःला सावरलं आणि हळूच साडीचा पदर बाजूला सारला. तिची ती कमनीय शरीरयष्टी आणि आकर्षण काया बघून माझं भान हरपलं. तिने बॅगेतून एक पातळ पारदर्शक जाळीदार नायटी काढली. ती नायटी परिधान केल्यावर तिचं मादक रूप अधिकच खुलून दिसत होतं. तिचा
गोरा आणि मऊ शरीर त्या जाळीदार कपड्यातून स्पष्टपणे ललाकत होतं. तिने तिचे लालबुंद ओठ चावले आणि माझ्याकडे एक कामुक नजर टाकली. त्या नजरेत एक प्रकारचं आमंत्रण होतं जे मला पूर्णपणे सुन्न करून गेलं होतं. मी माझं शर्ट काढलं. माझी मजबूत स्नायू आणि रुंद छाती पाहून तिच्या डोळ्यात एक वेगळी चमक आली. ती हळूहळू बेडवर येऊन स्थिरावली आणि तिने मला खुणावलं. मी तिच्याजवळ जाताच तिने तिचे अनुभवी हात माझ्या पाठीवरून फिरवायला सुरुवात केली. तिचा तो मऊ स्पर्श आणि शरीराचा मंद सुगंध माझ्या अंगात आग लावत होता. माझ्या हृदयाची धडधड इतक्या जोरात वाढली होती की जणू ती छाती फाडून बाहेर येईल. तिने मला तिच्या जवळ ओढलं आणि आम्ही एकमेकांच्या घट्ट मिठीत शिरलो. तिने तिचे ओले ओठ माझ्या ओठांवर टेकवले. तिच्या ओठांचा तो रेशमी स्पर्श इतका विलक्षण होता की मी याआधी असा अनुभव कधीच घेतला नव्हता. तिने तिची जीभ फिरवत माझ्या ओठांवर पूर्णपणे ताबा मिळवला होता. आमचे ओठ आता एकमेकांना भेटले होते आणि एक खोल आणि आमंत्रण चुंबनाला सुरुवात झाली होती. राज, तुझ्या या रसरशीत तारुण्यासमोर मी स्वतःला रोखूच शकत नाही, तिने माझ्या कानात कुजबुजली. तिच्या या शब्दांनी माझ्या अंगातील रग अजूनच वाढला. मी तिची मान तिरकी केली आणि तिच्या मानेवर चुंबन घ्यायला सुरुवात केली. माझा उष्ण श्वास तिच्या नाजूक स्पर्श करत होता, ज्यामुळे तिच्या शरीरात विजेचा संचार झाला. तिने हळूच तिच्या नाईटीची दोरी सैल केली, ज्यामुळे तिचा एक खांदा खाली सरकवला. तिचं ते कोमल आणि नाजूक अंग पाहून माझी तहान अधिकच वाढली होती. तिने तिचे हात माझ्या केसांतून फिरवले आणि मला अजूनच जवळ ओढले. तिचे ते थरथरणारे आणि अनुभवी हात माझ्या शरीराचा वेध घेत होते. रूममधील AC असूनही आमच्या दोघांची शरीरं पूर्णपणे तापली होती. तिने हळूच माझे पाय माझ्या कंबरभोवती गुंफले आणि मला घट्ट मिठी मारली. अश्विनीच्या त्या जादुई स्पर्शाने मला पूर्णपणे वेड लावलं होतं. आता आम्ही मर्यादा ओलांडण्याचा त्या रोमांचक वळणावर पोहोचलो होतो, जिथे फक्त आमचे श्वास आणि एक उत्कट स्पर्श उरला होता. हॉटेलच्या त्या रूममध्ये आता फक्त ACचा मंद आवाज आणि आमचे वेगवान श्वास घुमत होते. अश्विनी बेडवर पूर्णपणे स्थिरावली होती. तिची ती गाळीदार नाईटी तिच्या कमनीय शरीराला अशी चिकटली होती की तिच्या शरीराचा प्रत्येक वळण माझ्यासमोर डोळ्यासमोर दिसत होतं. तिने तिचे मोहक डोळे माझ्या डोळ्यात घातले, ज्यात आता फक्त आणि फक्त कामुकता भरलेली होती. मी हळूच तिच्या जवळ सरवलो आणि तिला आपल्या बाहुत घेतला. माझ्या शरीराचा भार तिच्यावर पडताच तिच्या तोंडातून एक गोड हुंकार बाहेर पडला. तिचे अनुभवी हात माझ्या पाठीवरून फिरत होते. तेव्हा माझ्या अंगातील रग अजूनच वाढली. तेव्हा माझे ओठ पुन्हा एकदा आपल्या ताब्यात घेतले आणि एका आक्रमक खोल चुंबनाला सुरुवात केली. तिची जीभ फिरवण्याची जी पद्धत इतकी जादुई होती की मी पूर्णपणे सुन्न झालो होतो. राज, तुझ्या या रसरशीत तारुण्याने मला वेड लावले, ती माझ्या कानात कुजबुजली. तिचे ते उष्ण श्वास माझ्या मानेवर आदळत होते, ज्यामुळे माझ्या शरीरात आग लागली होती. मी आता पूर्णपणे तिच्या नाईटीची दोरी सैल केली होती. तिचा तो रेशमी कपडा खांद्यावरून खाली घसरला आणि तिचं गोरा आणि मऊ शरीर माझ्या समोर पूर्णपणे खुलं झालं होतं. तिची ती चमकदार त्वचा आता घामाने थोडी विझली होती. त्या घामाने चमकणाऱ्या शरीराचा सुगंध मला अधिकच धुंद करत होता. मी माझ्या हातांनी तिच्या कमरेत पकडलं आणि तिला अजून जवळ ओढलं. तिचा तो मऊ स्पर्श माझ्या प्रत्येक स्नायूंना सुखावत होता. तिने तिचे थरथरणारे हात माझ्या छातीवर ठेवले आणि माझे मजबूत अवयव कुरवाळायला सुरुवात केली. तुझं हे फिट शरीर आणि हे ताकदवान हात मला आज पूर्णपणे तृप्त कर राज, तिने अर्जवी आवाजात चाच घातली. तिच्या त्या शब्दांनी माझ्या मनातील तहान अजूनही शमली नव्हती, पण उलट ती अधिकच उफाळून आली होती. मी तिच्या कोमल भागांवर स्पर्श करताच तिने लाजून मान खाली घातली, पण तिचे हात मला सोडायला तयार नव्हते. तिने मला एक घट्ट मिठी मारली. आमची ही शरीरं आता एकमेकांत इतकी गुंफली होती की ते एक दोन जीव नाहीत, तर फक्त एक शरीर असल्याचा भास होत होता. तिचे लालबुंद ओठ मी पुन्हा एकदा टिपले. तिने माझे ओठ हलकेच चावली, ज्यामुळे मला एक अनामुष्ट थरार जाणवला. आम्ही आता सुखाच्या शिखरावर जाण्यासाठी सज्ज झालो होतो.
अश्विनीच्या त्या अनुभवी स्पर्शाने आणि माझ्या शरीरातील त्या उष्णतेने वातावरणात एक वेगळाच रोमांचक थरार निर्माण केला होता. तिने आपले डोळे मिटले आणि स्वतःला पूर्णपणे माझ्या स्वाधीन केलं. मी आता फक्त माझी होती आणि मी तिचा. हॉटेलच्या त्या रूममध्ये आता फक्त आमच्या वेगवान चालण्याचा श्वास आवाज घुमत होता. अश्विनीने तिची जाळीदार नाईटी पूर्णपणे बाजूला सारली होती आणि तिचं ते घामाने चमकणारं शरीर चंद्रासारखं लखलखत होतं. तिची कमनीय शरीरयष्टी आणि मऊ त्वचा पाहून मी पूर्णपणे वेडा झालो होतो. तिने मला हळूच बेडवर पाडलं आणि माझ्यावर झुकली. तिच्या घामाने भिजलेल्या शरीराचा स्पर्श माझ्या छातीला होताच माझ्या अंगातील रग अजूनच वाढली. तिने माझे डोळे आपल्या ताब्यात घेतले आणि एक आक्रमक खोल चुंबन सुरू केलं. तिची जीभ फिरवण्याची ती अदा आणि अनुभवी हात मला सुखाच्या अशा जगात नेऊन जात होते जिथे मी याआधी कधीच गेलो नव्हतो. तिचे थरथरणारे आणि अनुभवी हात माझ्या शरीराचा वेध घेत होते. जणू काही त्यांना आज त्यांची कित्येक वर्षाची तहान भागवायची होती. राज, मला आता पूर्णपणे तृप्त कर, ती माझ्या कानात कुजबुजली. मी त्याला हळूच माझ्या खाली घेतलं आणि तिचे कोमल आणि नाजूक अंग माझ्या शरीरात मजबूत स्नायूंच्या दबावाखाली पूर्णपणे विसावले होते. मी तिच्या मानेवर आणि खांद्यावर चुंबन घेत खाली सरकवलं. माझ्या प्रत्येक स्पर्शाने तिच्या शरीरात विजेचा संचार होत होता. तिने आपले डोळे लाजून मिटले, पण तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच कामुकता आणि तृप्तीची चाक दिसत होती. आमच्यातील उष्ण आता शिगेला पोहोचली होती. तिने तिचे पाय माझ्या कमरेभोवती गुंफले आणि मला घट्ट मिठी मारली. अश्विनीच्या त्या जादुई स्पर्शाने मला पूर्णपणे स्वाधीन करून टाकलं होतं. आम्ही मर्यादा ओलांडून सुखाच्या त्या अंतिम टोकाकडे झेपावलो होतो. तिचा तो उष्ण श्वास आणि माझ्या शरीराची झालेली आग आता शांत होण्याच्या मार्गावर आली होती. क्षणोक्षणी वाढत जाणारा तो अनुमान थरार आणि अश्विनीचा तो अनुभवी स्पर्श मला सुखाच्या शिखरावर घेऊन जात होता. शेवटी एक दीर्घ श्वासासोबत आम्ही दोघेही पूर्णपणे शांत आणि तृप्त झालो. थोड्या वेळाने तिने आपलं डोकं माझ्या रुंद छातीवर ठेवलं. तिचे लालबुंद ओठ अजूनही थरथरत होते. तिने माझ्या डोळ्यात बघितलं. तिच्या डोळ्यात आता पूर्णपणे एक हक्काची भावना आणि पूर्ण तृप्ती होती. राज, तू मला जे सुख दिलंस ते मी कधीच विसरणार नाही, ती हळूच म्हणाली. तिने माझ्या कपाळावर एक मायाळू चुंबन दिलं. बाहेर चांदणं पडलं होतं आणि रूममध्ये आम्ही दोघेही एकमेकांच्या घट्ट मिठीत शांतपणे पडून होतो. माझ्या आयुष्यातील ती पहिलीच वेळ होती, पण अश्विनीच्या त्या अनुभवी हातांनी आणि माझ्या रसरशीत तारुण्याने ही रात्र आमच्या दोघांसाठी स्वर्गाचा अनुभव ठरली होती. आमचं हे प्रणयादारण संपलं होतं, पण मनात एक सुखाच्या लहरी अजून पण उमटत आहेत.